सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। जैसा डॉक्टर सचिन सोनी ने आपको बताया कि फास्टेस्ट 25 प्लस किडनी ट्रांसप्लांट्स मेडिकवर हॉस्पिटल औरंगाबाद में हुए, जो सिर्फ एक 6 महीने में 25 प्लस ट्रांसप्लांट्स करना बहुत बड़ी बात है। और सबसे ज़्यादा कमेंडेबल है कि उसका 100% सक्सेस रेट है। आज मैंने कुछ हमारे पेशेंट्स भी बुलाए हैं जिन्होंने यहाँ से ट्रांसप्लांट कराया है। और सबसे इम्पोर्टेंट एक चीज़ और बताना चाहूँगी कि कम से कम खर्चे में सारी एक्सपर्टीज हमारे पास अवेलेबल है, तो पुणे और मुंबई जाने की कोई ज़रूरत नहीं है जब मेडिकवर हॉस्पिटल औरंगाबाद आपके लिए अवेलेबल है। थैंक यू सो मच। उशीर आणि त्याच्याबद्दल झालेल्या इन्क्वायरीज बद्दल दिलगिरी व्यक्त करून इन्फॉर्मेशन जे आपल्याला 6 महिने आधी मेडिकल हॉस्पिटलला किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्याची परवानगी भेटली आणि 0 to 25 6 महिन्यातच झाला हॉस्पिटलमध्ये। आपल्या विभागात पहिल्या परमिशन पासून 25 ट्रान्सप्लांट फास्टेस्ट फर्स्ट 25 ट्रान्सप्लांट असं आपल्याला सांगता येईल 6 महिन्यात। आणि लकीली पहिल्या 25 केसेस मध्ये आपल्याला एक 100% सक्सेस भेटलेला आहे। 100% सक्सेस सर्व पद्धती डोनर सर्वायवल, रेसिपिएंट सर्वायवल, म्हणजे कोणालाही काही मेजर गुंतागुंत नाही, कोणालाही ऑपरेशन नंतर जीवाला धोका नाही आणि सर्व ट्रान्सप्लांट यशस्वी आहे। यश बघण्याचं एक महत्वाचं पॅरामीटर म्हणजे क्रिएटिनिन व्हॅल्यू असं असतं। तर ॲव्हरेज क्रिएटिनिन व्हॅल्यू आमच्या 25 पेशंटची 1.18 आहे। नॉर्मल लोकांची 1.5 पर्यंत आपण ज्याला नॉर्मल समजतो, तर आपल्याकडे ॲव्हरेज व्हॅल्यू 1.18 आहे। रेंज 0.6 पासून 1.7 पर्यंत आहे। तर आणि या कालावधीत आपण सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया सुद्धा केलेल्या आहेत। अवघड शस्त्र म्हणजे रेग्युलर केसेसही आहे आणि अवघड केसेस आहे। अवघड केसेस मध्ये ब्लड ग्रुप मिसमॅचच्या 3 शस्त्रक्रिया आहेत। HLA मिसमॅच म्हणून एक असतं, म्हणजे आपण देणाऱ्या आणि घेणाऱ्याचे HLA बघतो आणि ते मॅचिंग असलं तर जास्त चांगलं असतं, पण हे मॅचिंग नसताना सुद्धा यशस्वी किडनी प्रत्यारोपण आपण केलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त सेकंड किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल, किडनी ट्रान्सप्लांट मध्ये आपण तिसरी किडनी पेशंटला बसवतो। बऱ्याच लोकांचा असा समज आहे की जुनी किडनी काढण्यात येते आणि त्याच्या जागी नवीन बसवण्यात येते, असं नसून किडनी प्रत्यारोपण म्हणजे तिसरी किडनी बसवण्याचं ऑपरेशन आहे। आणि इतक्यात आम्ही एक पेशंट असा केला की ज्याच्यात चौथी किडनी आम्ही बसवली। त्यांचं काही वर्षाआधी तिसरे म्हणजे जे काही ट्रान्सप्लांट झालं होतं ते फेल झाल्यामुळे आपल्याकडे त्याचं सेकंड ट्रान्सप्लांट मध्ये चौथी किडनी बसवण्याचे प्रत्यारोपण झालं। अशा प्रकारच्या केसेस रिस्की असतात। सेकंड ट्रान्सप्लांट मध्ये रिजेक्शनची रिस्क जास्त असते। चौथी किडनी बसवणे हे सर्जिकली चॅलेंजिंग असतं, पण हे सुद्धा सर्जरी व्यवस्थित झाले आहे। काही वयस्कर रेसिपिएंटचे आपण किडनी प्रत्यारोपण केलेलं आहे। बऱ्याच लोकांना ही भीती असते की डायबिटीस ज्यांना आहे, डायबिटीसच्या रुग्णांचं प्रत्यारोपण होऊ शकतं की नाही, पण इव्हन डायबिटीस रेसिपिएंटचं सुद्धा यशस्वी प्रत्यारोपण केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सातत्याने दुर्बिणीद्वारे किडनी प्रत्यारोपण करण्यात येत आहे। म्हणजे डोनरची किडनी काढण्याच्या 2 पद्धती असतात, ओपन डोनर नेफ्रेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपिक डोनर नेफ्रेक्टॉमी, म्हणजे दुर्बिणीद्वारे किडनी काढणे। औरंगाबाद किंवा मराठवाडा रिजन मध्ये मेडिकल हॉस्पिटल हे एकमेव रुग्णालय आहे जिथे सातत्याने लॅप्रोस्कोपिकली किडनी काढण्यात येत आहे।
25 पैकी 10 डोनरची किडनी दुर्बिणीद्वारे काढण्यात आली आहे. दुर्बिणीद्वारे काढण्याचे बरेच फायदे असतात, आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आपण मेडिकल फील्ड मध्येच रिपोर्टिंग करतात, तर लॅप्रोस्कोपी म्हटलं तर कमी स्कार नाही, इन्सिजन छोटं राहतं, पेशंटला भविष्यात कॉस्मेटिकली सुद्धा ते चांगलं असतं, त्यांचा रिकव्हरी पिरियड कमी असतो, दवाखान्यात कमी दिवस राहावं लागतं, ते लवकर आपल्या रुटीनला लागू शकतात. हे दुर्बिणीद्वारे सर्जरीचे फायदे आहेत. आणि म्हणजे ऍडिशनल टेक्नॉलॉजी वापरत आहे म्हणून काही पेशंटला त्याचा सरचार्ज नाही लावण्यात आला आणि त्याच चार्जेस मध्ये आपण ओपन असो किंवा लॅप्रोस्कोपिक असो ह्या शस्त्रक्रिया आपण करत आहे. याच्या आधी आपण एक प्रेस केली होती, त्यामध्ये या 25 पैकी एक महत्वाची केस म्हणजे सासऱ्यांनी सुनेला किडनी दिले, त्याची सुद्धा आपण एक बातमी सुद्धा केलेली होती. ती सुद्धा एक हिस्टॉरिकल केस या 25 मध्ये आहे. आणि आता सातत्याने पहिल्या केसचा पकडला तर जवळपास 6 महिन्याचा फॉलोअप झालेला आहे. सगळे पेशंट सद्यस्थितीला चांगले आहे, म्हणजे 100% सक्सेस रेट असं आम्ही याच्यात सांगू शकतो. अजून आम्ही जेव्हा हा पूर्ण डाटा बघितला तर काही गोष्टी लक्षात आल्या. जसं आपल्या समाजात नेहमीच असतं की जे किडनी रेसिपियंट आहे, म्हणजे ज्यांचं प्रत्यारोपण झालं ते जास्त मेल आहेत, म्हणजे पुरुषांचं प्रत्यारोपण झालं. या उलट जे डोनर आहेत त्या जास्त फिमेल्स आहेत. जनरली फिमेल्स जास्त सॅक्रिफाईस करतात. त्यात 25 पैकी 13 डोनर्स त्या आईच आहेत. आपण हे नेहमी बघतो की परिवारात कधीही काही संकट आलं तर सर्वप्रथम आईच समोर येते काही सॅक्रिफाईस करण्यासाठी. तर या ट्रान्सप्लांट मध्ये सुद्धा जेव्हा केव्हा अडचण येते आई समोर आलेली आहे. 4 ते 5 केसेस मध्ये वडील आलेले आहेत. एक केस आहे ज्याच्यात लहान बहिणीने भावाला किडनी दिलेली आहे. तर अशा प्रकारचं मिक्सचर आहे. दुसरं याच्यात मला सांगायची इच्छा आहे की ऍव्हरेज एज जर पकडलं घेणाऱ्याचं तरी जवळपास 35 ते 38च्या दरम्यान आहे. आपल्यापैकी बरेच लोक या वयोगटात असतात. आपल्याला बरेचदा वाटतं की हे अशा प्रकारचे आजार प्रौढांचे आहे किंवा वयस्कर लोकांचे आहे, पण तरुण लोकांमध्ये सुद्धा हे आजार असतात. आणि जास्तीत जास्त रुग्ण आमचे हे 18 ते 40च्या वयोगटातले आहे. काही वयस्कर रेसिपियंट सुद्धा आहे. तर किडनी आजारांना गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. ट्रान्सप्लांट त्याच लोकांचं करतो आपण ज्यांचं कायमस्वरूपी किडनी फेल्युअर झालेला आहे. तर असे कायमस्वरूपी किडनी फेल्युअर झालेले बरेच रुग्ण आम्ही हाताळत असतो. या आजाराचं प्रमाण वाढत आहे आणि विशेष करून तरुण रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांटेशनचं फार महत्व आहे. त्यांचं जीवन जर आपल्याला नॉर्मल करायचं असेल तर हे आमचा एक 6 महिन्याचा मेडिकल हॉस्पिटलचा प्रवास आहे. आणि 100% यश असल्यामुळे टेक्नॉलॉजी भेटेल. पण आपण औरंगाबादमध्ये राहून हे सगळ्यांना दाखवून देत आहे की आपल्याकडचे रिझल्ट, आपल्याकडची सेवा, आपल्याकडची टेक्नॉलॉजी हे सगळं चांगलं आहे. आणि शिवाय हे सगळं आपण बाकी जागांच्या तुलनेत जवळपास 50-60% खर्च करतो. हॉस्पिटल महात्मा फुलेला इम्पॅनलच नाहीये. मेडिकल हॉस्पिटल आतापर्यंत महात्मा फुले योजनेत रिकग्नाइज नाही आहे. तर हे सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्या योजनेच्या बाहेर झालेल्या आहे. पण जी काही मला माहिती आहे गावामध्ये MGM सोडलं तर इतर कोणत्याही रुग्णालयात सध्या योजनेअंतर्गत प्रत्यारोपण होतच नाही आहे. आणि आमच्या रुग्णालयात प्रत्यारोपण म्हणजे महात्मा फुले योजनाच नाही आहे. पण रुग्णांना इतर माध्यमातून मदत भेटून देण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करतो. जसं ट्रान्सप्लांट फाउंडेशन मधून काही लोकांना मदत भेटलेली आहे. चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मधून काही लोकांना मदत भेटलेली आहे. अगर किसी को ट्रांसप्लांट कराना है तो कितना खर्चा आता है? ट्रांसप्लांट कराने के लिए जो खर्चा लगता है ये 2-3 फैक्टर पे डिपेंड करता है. एक तो उनका डोनर कौन है और डोनर और रेसिपिएंट का ब्लड ग्रुप का क्या सिचुएशन. अगर HLA मैच डोनर, HLA मैचिंग किस में हो सकता है? पिताजी माताजी अगर डोनर है या भाई बहन डोनर है, इसमें HLA मैचिंग हो सकता है. सो ये अगर डोनर है और ब्लड ग्रुप अगर मैच है तो इनका ट्रांसप्लांट स्टार्ट से लेके एंड तक टेस्ट
मेडिसिन वगैरह सब पकड़ के एक 5 लाख के आसपास हो सकता है। ऑब्वियसली डायलिसिस बाकी जो भी है वो खर्चा वो अलग है पेशेंट के लिए, पर एक्चुअल ट्रांसप्लांट के समय तकरीबन 4 लाख में हो सकता है। और टेस्टिंग को एक 60-70,000 का एक्सपेंडिचर रहता है। फिर कुछ लीगल वर्क रहते हैं, डॉक्यूमेंट बनाने पड़ते हैं पेशेंट को, उसके पीछे खर्चा लगता है। मेडिकल कॉलेज में मीटिंग होता है, उसका फिर फी रहता है। तो ऐसा ये सारे भी खर्चे अगर पकड़ लिए तो तकरीबन 5 लाख में हो सकता है। अगर डोनर का ब्लड ग्रुप मैच है लेकिन HLA मिसमैच है, फर्ज करो कि वाइफ अगर डोनर है तो उनमें थोड़ा मेडिसिन ज्यादा लगता है, तो खर्चा 1 लाख से बढ़ता है। और अगर ब्लड ग्रुप मिसमैच है तो ये खर्चा एक 8 लाख के आसपास होता है। सो अभी ब्लड ग्रुप मिसमैच आपके ट्रांसप्लांट की है, उसमें से एक तो वो एक हिस्टोरिकल ट्रांसप्लांट है जिसमें फादर इन लॉ, जनरली ये आपको देखने को नहीं मिलता है कि फादर इन लॉ डॉटर इन लॉ को ससुरे ने बहू को किडनी देना, वो भी ब्लड ग्रुप मिसमैच है। जो हमने रिसर्च किया उसके हिसाब से ये देश का पहला ट्रांसप्लांट था। ब्लड ग्रुप मिसमैच मदर इन लॉ ने डॉटर इन लॉ को देना, और उसमें रेसिपिएंट को कोविड से रिकवरी हो चुका था। तो ये सब कॉम्बिनेशन का ये हमारा पहला केस है। सबसे पहला इस टाइप का ट्रांसप्लांट हमने 2019 में किया था। अब तक तो काफी कर चुके हैं, रेगुलरली है। इवन 2 दिन बाद भी हमारे पास एक ब्लड ग्रुप मिसमॅच करना। सर आपण जे प्रत्यारोपणचं म्हटलं आहे का खराब झाल्यानंतर आपण किडनी डोनेट करतोय, पण जसं म्हटलं की तिसरी पण किडनी बसवतो, म्हणजे याचं प्रक्रिया काय आहे? म्हणजे ज्या 2 किडनी रुग्णाच्या खराब आहे त्यांना काहीच करत नाही आपण, म्हणजे त्यांना काढून नाही टाकत। बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा गैरसमज असतो की ही सडलेली किडनी आहे तिला काढून टाकतो आपण, पण तसं काही नसतं। ही एक नवीन किडनी आपण या लोकेशनला बसवतो। राईट इलियाक मेडिकल टर्ममध्ये याला राईट इलियाक फोसा म्हणतात। साध्या शब्दात म्हटलं तर बेंबीच्या उजव्या बाजूला आपण ही किडनी बसवतो नॉर्मली। ज्यांचं सेकंड ट्रान्सप्लांट होतं, म्हणजे ज्यांना चौथी किडनी बसवतो त्यांना लेफ्ट साईडला बसवतो। इन्सिडेंटली ते ज्यांचं चौथी किडनी आहे ते सुद्धा आता आलेलं आहे। पण जे शरीर रचनेमध्ये काही फरक पडत नाही का मग? नाही, इतर याला काही डिस्टर्ब करत नाही। बेसिकली नवीन किडनी जेव्हा बसवतो त्याला 3 आपल्याला सप्लाय करायचे असतात। एक तर करायचं असतो त्याला रक्तपुरवठा द्यायचा असतो, त्याला आर्टरी जोडायची असते। एक जो काही रक्तपुरवठा आपण देत आहे तो त्याचं सर्क्युलेशन मेंटेन करण्यासाठी व्हेन जोडायची असते। आणि तिसरी जी काही या नवीन किडनीतून लघवी बनत असते त्याला आपल्याला युरिनरी ब्लॅडर म्हणजे लघवीची जी पिशवी आहे त्याच्यात जोडायचं असतं। तसे 3 जोडणी करायची असतात। आपल्याकडे नेहमी देवानी अशी रचना करून ठेवली की जागा आहे, शास्त्रज्ञांनी हा विचार केला की ही सोपी जागा आहे, इथून ब्लॅडर जवळ आहे, इथे आपल्याला ब्लड सप्लाय जोडणं सोपं आहे, तर या पद्धतीने ट्रान्सप्लांट होते। इतर शरीराला काही डिस्टर्बन्स होत नाही त्याच्यात। नाही, डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की एक किडनी खराब आहे तर ती लवकर काढून घ्यायला, नाही तर दुसरी पण खराब होईल आज सांगण्यात येतं, तर अशाच्यात काय? काही ठराविक परिस्थितीमध्ये असतं, खास करून जर किडनीमध्ये पस वगैरे जमा असेल, स्टोन डिसीजचे काही पेशंट असतात, त्यांची किडनी खराब असते, त्याच्यात जर पस असेल, त्याच्यातून इन्फेक्शन होत असेल, तर त्या परिस्थितीमध्ये किडनी काढण्यात येते। अशा प्रकारचे रुग्ण कमी असतात, म्हणजे 10% कमी असतात। आमच्या या सिरीजमध्ये कोणालाच किडनी काढण्याची गरज पडली नाही। अशी परिस्थिती असते जेव्हा किडनी काढण्याची गरज असते, पण या सिरीजमध्ये तसे पेशंट नाही आणि रेग्युलरली असं होत नाही। ट्रान्सप्लांटच्या आधी किडनी काढणे किंवा त्याची जागी नवीन किडनी बसवणे, मी हे याच्यासाठी सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे की ट्रान्सप्लांट म्हणजे जुनी किडनी काढतात आणि काढलेल्या किडनीच्या जागी नवीन किडनी बसवतात। तर ही काही रेग्युलर प्रोसेस नाही, याला अपवाद असतात। काही काही परिस्थिती आहेत, म्हणजे आता त्याच्या डिटेल्स मध्ये जाण्यासारखं नाही। किडनी स्टोन डिसीज मध्ये किडनी खराब होतात। आपल्याकडे आपण बरेचदा बघतो की लोकांना किडनी स्टोन होतात, स्टोन किडनीला डॅमेज करणे चालू होतं, पण लोकांना ऑपरेशन सांगण्यात येतं, पण काही लोकांचा ऑपरेशन विश्वास नसतो, आयुर्वेदिक मेडिसिन घेतात आणि हळूहळू ते किडनीला डॅमेज करते, पेन किलर नाही होतं। काही अशी असतात की ज्याचं कारणच कळत नाही, म्हणजे त्याला इडिओपॅथिक मेडिकल टर्ममध्ये म्हणण्यात येतं, तसे असतात। काही ग्लोमेरुलोनेफ्रायटिस नावाची आहे, म्हणजे शरीरात किडनीमध्ये इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन येऊन किडनीवर सूज येते आणि ती सूज हळूहळू किडनीला डॅमेज करते। असे बरेच कारण आहेत। आम्ही किडनीला हेल्दी ठेवण्यासाठी असं काही सिंगल उपाय नाही आहे किंवा काही मॅजिक गोळी नाही आहे की ही गोळी खा आणि तुमची किडनी चांगली राहील। ते मल्टिपल फॅक्टर्स आहेत। जर तुम्हाला काही आजार असेल, समजा शुगर असेल,
बीपी असेल तर ते तुम्ही नियंत्रणात ठेवलं पाहिजे. ते जर नियंत्रणात नसेल तर किडनीचं डॅमेज वाढेल. अनावश्यक गोळ्या आपण खाणं टाळलं पाहिजे. बरेच लोक आयुर्वेदिक सेफ आहे हे असं म्हणून अनसायंटिफिक मेडिसिन घेतात. म्हणजे सायंटिफिक मेडिसिन वेगळे आणि अशास्त्रीय मेडिसिन लोक घेतात. त्याच्यामुळे सुद्धा किडनीवर दुष्परिणाम होतात. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की कोणताही आजार, किडनीचा आजार असो की इतर कोणत्याही अवयवाचा आजार होतो, तो जेव्हा आपल्याला जर त्रासाने माहीत होत असेल, म्हणजे तुम्हाला जर हार्ट अटॅक छाती दुखल्याने माहीत होत असेल तर तुम्हाला ऑलरेडी ब्लॉक आहे. जर तुम्हाला तो आधी माहीत करायचा असेल तर स्वतः जाऊन टेस्टिंग करणे. तसंच किडनीसाठी आहे. जर तुम्हाला किडनी आजार इनिशियल स्टेजला माहीत करायचं असेल, सुरुवातीच्या स्टेजला माहीत करायची असेल तर आपण स्वतःहून टेस्टिंग करणं गरजेचं आहे. किडनीच्या खूप बेसिक टेस्टिंग आहे, जास्त खर्चिक नाही आहे. एक सोनोग्राफी, एक लिपिड तपासणी आणि क्रिएटिनिन नावाची ब्लड तपासणी, ह्या 3 तपासण्या जर तुमच्या नॉर्मल असल्या तर 99% तुम्हाला किडनी आजार नहीं है, क्लियर असतं. तो ही हमारा किडनी बीमारी की तरफ ध्यान जाता है. पर किडनी बीमारी के बाकी भी कई सिम्टम रहते हैं. भूख नहीं लगना एक बहुत बड़ा सिम्टम है किडनी बीमारी का. कई लोगों का हमारे पास जब आते हैं तो उनका एक ही सिम्टम रहता है कि भूख नहीं लग रहा, और वो सिम्टम उनको 6 महीने से रहता है, 1 साल से रहता है. लोग सोचते हैं कि ये एसिडिटी की वजह से हो रहा है, कि एसिडिटी है, उसकी गोलियां खाते रहते हैं, कभी वो किडनी का टेस्टिंग नहीं होता. जब तकलीफ बहुत ज्यादा बढ़ती है, डॉक्टर के पास जाते हैं, टेस्टिंग होता है तो होता है. सो पैरों में सूजन आना, आंखों में सूजन आना, पेशाब के कलर में चेंज होना, कभी लाल रंग का पेशाब होना, पेट में दर्द होना, भूख कम होना, कॉन्सेंट्रेशन नहीं लगना, इवन इचिंग, पूरे शरीर में अगर खुजली आ रही है तो भी किडनी बीमारी का लक्षण होता है. अभी हर एक लक्षण हर पेशेंट में रहेगा ऐसा भी नहीं है, और ये लक्षण आया बोल के किडनी बीमारी आया ये भी नहीं है. ऐसा नहीं कि खाना कम हुआ तो आप ये सोच कि बस ये किडनी की बीमारी है. खाना कम होने के कई कारण है, उसमें से एक कारण किडनी बीमारी है, हो सकता है. और सिर्फ यही एक सिम्टम भी हो सकता है. ऐसा भी हो सकता है कि पेशेंट की यूरिन अच्छी है, पैरों में सूजन नहीं है, बाकी कोई तकलीफ नहीं है, सिर्फ खाना कम है, और वो भी किडनी बीमारी का इंडिकेटर हो सकता है. तो सिम्टम्स बहुत वेरिएबल है, अलग अलग लोगों में अलग अलग टाइप से आते हैं. सिम्टम किस प्रकार का हो, ये बीमारी कौन सी है, इसके ऊपर किडनी बीमारी की में भी कौन सा सब टाइप है उसके ऊपर डिपेंड करेगा. तो ये वेरिएबल है. सर सध्याला नमस्ते, मैं डॉक्टर सचिन सोनी, मेडिकल हॉस्पिटल यहाँ किडनी विभाग प्रमुख और किडनी प्रत्यारोपण विभाग प्रमुख के स्वरूप में काम करता हूँ. गत 6 महीनों में मेडिकल हॉस्पिटल में 25 से अधिक सक्सेसफुल किडनी ट्रांसप्लांटेशन सर्जरीज हुए हैं. सारे सर्जरीज 100% यानी 100% सक्सेसफुल है. सब पेशेंट्स का अनुभव अच्छा रहा, और हमको ये जानकारी आप लोगों से साझा करने में आनंद होता है कि ये सब लोगों को हम अच्छी प्रकार की सेवा दे सके हैं. आधुनिक उपचार पद्धति और ये रिजनेबल प्राइसिंग औरंगाबाद में मेडिकल हॉस्पिटल के माध्यम से हो रहा है. ये दौरान हमने किडनी डोनर सर्जरी लैप्रोस्कोपी द्वारा कई लोगों में किए हैं. 10 में से 25 लोगों का सर्जरी दूरबीन द्वारा किया गया है. मराठवाड़ा में शायद मेडिकल हॉस्पिटल ये एक ही हॉस्पिटल है जहां रेगुलरली इस टाइप का सर्जरी हो रहा है विदाउट एनी एडिशनल चार्ज. ये सेवा भी हम हमारे इलाके के लोगों को दे पा रहे हैं, इसका भी हमें आनंद है. भविष्य में ये जो भी हमारे सक्सेसफुल ट्रांसप्लांट है आगे भी अच्छा करते रहे, ऐसी दुआ करता हूँ. और आप लोग जो सब यहाँ आए हैं, सर अभी तक जो है अपने हॉस्पिटल में कितने यस, ये हमारा ट्रांसप्लांट प्रोग्राम ही 6 महीने पहले शुरू हुआ है, और यही हम बताना चाहते हैं कि परमिशन से, यानी पहली परमिशन से 25 ट्रांसप्लांट 6 महीने में करने वाला ये मराठवाड़ा का पहला ही हॉस्पिटल है. फास्टेस्ट 25 ट्रांसप्लांट. सर मेडिकल हॉस्पिटल में एडवांस ट्रीटमेंट क्या है? लैप्रोस्कोपिक डोनर नेफ्रेक्टोमी ये एक एडवांस ट्रीटमेंट है. ब्लड ग्रुप मिसमैच किडनी ट्रांसप्लांट ये एडवांस ट्रीटमेंट है. एल्डरली लोगों का कई लोग ट्रांसप्लांट नहीं करते हैं. डायबिटीज के मरीज का ट्रांसप्लांट करने के लिए डरते हैं. हार्ट बीमारी जिनको है, जिनका एंजियोप्लास्टी हो चुका है, जिनका बाईपास हो चुका है, इन लोगों का भी किडनी ट्रांसप्लांट हमने सक्सेसफुल तरीके से किए हैं, क्योंकि हमारे पास हमारा इंफ्रास्ट्रक्चर, हमारा नर्सिंग सर्विसेज, काम करने वाले डॉक्टर और ओवरऑल इंफ्रास्ट्रक्चर एकदम उम्दा तरीके का. एडवांस जो आपके इसमें है, इसी के ऊपर आप किडनी पेशेंट को क्या संदेश देना चाहते हो?
हम तो ये बताना चाहते हैं कि आपके करीब औरंगाबाद में अच्छी सुविधा उपलब्ध है, आपको कहीं और जाने की ज़रूरत नहीं है। पुणे मुंबई जो हमको एक मेंटल अट्रैक्शन रहता है, वो अट्रैक्शन की वजह जाने की ज़रूरत नहीं है। आपके गांव में ही अच्छा काम हो रहा है। इस सुविधा का आप फायदा ले, अच्छी सुविधा का फायदा ले, अच्छे तंत्रज्ञान, अच्छी मशीनों का फायदा ले, तो ये सारा काम आपका कम पैसों में हो रहा है, किफ़ायती रीजनेबल रेट्स में हो रहा है। सर एज ए नेफ्रोलॉजिस्ट जो काउंटर मेडिसिन जो लेते हैं इनके लिए क्या संदेश देंगे? ओवर द काउंटर मेडिसिन अवॉइड करना चाहिए। जो भी आप मेडिसिन लेते हैं, जो भी दवाइयों का आप सेवन कर रहे हैं, डॉक्टर की सलाह से ले, खुद के दिल से खुद के डॉक्टर न बने। कोविड पीरियड में हमने देखा है कि कई लोग खुद ही डॉक्टर हो गए हैं, व्हाट्सएप से ट्रीटमेंट चल रहा है, तो ये सारी बातें हमने अवॉइड करनी चाहिए। आरोग्य जागृती।